पुण्यात 5 सप्टेंबर अर्थात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नाना पेठेत आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर यांच्यासह त्यांच्या टोळीतील 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सर्व आरोपींवरती मकोका अंतर्गत जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या या प्रकरणामध्ये जे आहे पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि या बाबतीमध्ये आज एक धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये उघड झालेली आहे आणि ती म्हणजे गणेश पेठ या ठिकाणी असणाऱ्या मच्छी मार्केट मधून जे आहे ते बंडू आंदेकर सह त्याचं कुटुंबीय जे आहे महिन्याला जवळपास 15 ते 20 लाखांची खंडणी या मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून घेण्यात येत होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासांमधून उघड झालेली आहे। आणि त्याचबरोबर तब्बल 10 वर्षांमध्ये याच बंडू आंदेकर कुटुंबियांनी जवळपास 20 कोटींची खंडणी या मच्छी मार्केटमधून वसूल केल्याची प्राथमिक माहिती जी आहे मिळते आहे। या प्रकरणामध्ये आंदेकर कुटुंबियांमधील 6 जणांच्या विरोधात जे आहे फरासखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। खरं तर पाहतोय की हाच बंडू आंदेकर अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये टोळ्या चालवतो आहे। त्याने अनेक प्रकारे खंडणी असेल त्याचबरोबर खुनाचा प्रयत्न करून इतरांना धमकावणं अशा माध्यमातून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गोळा जी आहे ती गोळा केलेली होती। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या वतीने या प्रकरणामध्ये कारवाई केली जाते। खरं तर जे मच्छी मार्केट आहे गणेश पेठ परिसरामध्ये असणारे जे मच्छी मार्केट आहे त्या ठिकाणी जे मच्छीचा व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांना धमकावून जे आहे खंडणी वसूल केल्या जात होती। प्रत्येक महिन्याला जवळपास 15 ते 20 लाखांची खंडणी ही वसूल केली जात होती। असं करून जवळपास 10 वर्षांमध्ये बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांनी जवळपास 20 कोटींची खंडणी याच गणेश पेठ परिसरामध्ये असणाऱ्या मच्छी मार्केटमधून वसुली केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। या प्रकरणामध्ये फरासखाना पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज आंदेकर या सर्वांवरती जे आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की काही दिवसांपासून आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आंदेकर टोळीला जे आहे पोलिसांनी अर्थात पुणे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे। सध्या ही जी आंदेकर टोळी आहे ती पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे पोलीस त्यांच्या जे आहे कसून त्यांची चौकशी करतात आणि या चौकशीमधून ही धक्कादायक बाब जी आहे उघडकीस आलेली आहे। काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर याच जे लॉन्ड्रीच्या दुकानाच्या माध्यमातून हीच आंदेकर टोळी जी आहे त्या ठिकाणी जुगार अड्डा चालवत होती। त्या ठिकाणी सुद्धा पुणे पोलिसांनी जी आहे ती कारवाई केल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून अवैध धंदे करून ही आंदेकर टोळी मोठ्या प्रमाणामध्ये माया गोळा करत होती आणि त्याच माध्यमातून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जी आहे या ठिकाणी धमकावून लोकांकडून खंडणी जी आहे ती वसूल करत होती। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पुणे पोलीस जे आहेत जर प्रामुख्याने जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी 2 दिवसापूर्वी जर पाहिलं तर पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये सुद्धा जे आहे घायवळ टोळीने गोळीबार केलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी पुणे पोलिसांचा धाक हा गुन्हेगारांवरती राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत होता। आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर पुणे पोलिसांनी कुठेतरी आता ठरवलेलं दिसतंय की पुण्यामध्ये जे गुन्हेगारीची पाळमुळं आहेत ती पूर्णपणे उखडून टाकली पाहिजे। मुळामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर ही गुन्हेगारी टोळी जी आहे ती प्रामुख्याने कशी मजबूत होते तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत त्यांना मिळणारा पैसा जो असतो अवैध पद्धतीने जो पैसा मिळतो त्या पैशामधून ही टोळी जी आहे त्यांच्या ज्या कारवाई असते ती करत असते। त्याच अनुषंगाने जर सर्वात पहिल्यांदा जर पाहिलं तर या टोळीवरती कशा पद्धतीने अंकुश आणता येतो तर त्यांची सर्वात आधी आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या आवळणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं हा जी आंदेकर टोळी होती ती प्रामुख्याने पुणे परिसरामध्ये त्यांची प्रचंड दहशत होती। आता ही दहशतीची पाळमुळं जर उकळून टाकायची असेल तर सर्वात आधी पुणे पोलिसांनी त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर पुणे पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केलेली आहे ती म्हणजे पुणे पोलिसांनी आज जर पाहिलं तर 6 जणांवरती खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास हे जे मच्छी मार्केटमधून अवैध पद्धतीने जे पैसे वसूल करत होते अर्थात मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांना धमकवल्या जात होतं त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला 15 ते 20 लाखांची खंडणी जी आहे ती वसूल केली जात होती। असं जर पाहिलं तर जवळपास 10 वर्षांमध्ये या बंडू आंदेकरने आणि त्याच्या कुटुंबाने जवळपास 20 कोटींची खंडणी जी आहे ती वसूल केलेली आहे। नुकतं जर पाहिलं तर जसं आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की लॉन्ड्रीच्या दुकानाच्या माध्यमातून त्याच्या मागे कुठेतरी जुगाराचे अड्डे चालवले जात होते त्यावरती सुद्धा पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आणि त्याचबरोबर जवळपास जर पाहिलं तर पुणे पोलिसांच्या वतीनं जे आहेत बंडू आंदेकर याची जी खाती आहेत ती जवळपास 27 खाती जी आहे बंडू आंदेकर याची जी आहे ती गोठवण्यात आलेली होती।
त्या खात्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंचा पैसा जो होता तो सुद्धा पुणे पोलिसांना आहे ते आढळून आलेला होता आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलीस त्यांची जे आर्थिक नाड्या आहेत त्या आर्थिक नाड्या आवळताना पाहायला मिळतात। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे एका बाजूला पुणे पोलीस कारवाई करताना पाहायला मिळते, तर त्याच बाजूला पुणे पोलिसांना जे आहे ते महापालिका प्रशासनाची सुद्धा साथ मिळताना पाहायला मिळते। कारण याच बंडू आंदेकरच्या नानापेठ परिसरात मध्ये असणाऱ्या अवैध जे बांधकाम आहे त्या अवैध बांधकामावरती सुद्धा पुणे महापालिका प्रशासन असेल आणि त्याचबरोबर पुणे पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे। अनेक जे अवैध पद्धतीचं बांधकाम आहे ते बांधकाम जे आहे बंडू आंदेकर यांचं हटवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पाहिलं तर अवैधरित्या जे फ्लेक्स लावण्यात आलेले होते ते फ्लेक्स सुद्धा काढण्यात आलेले आहेत। खरं तर पाहतोय की याच नानापेठ परिसरामध्ये या बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीची प्रचंड दहशत आहे। पोलिसही सुद्धा जर पाहिलं तर प्रामुख्याने याआधी पोलीस सुद्धा त्या भागामध्ये कारवाई करण्यासाठी धजावत नव्हते, परंतु काही दिवसांपासून जर पाहिलं तर आता ज्यावेळेस आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर सह त्याच्या टोळीला पोलिसांनी ज्यावेळेस ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी पुणे पोलिसांनी एकंदरीत असं ठरवलेलं आहे की आता जर काहीही करून, कारण आपण म्हणतो की एका बाजूला आपण म्हणतो की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढताना बळावताना पाहायला मिळते आणि अशा वेळेस जनसामान्यांमधून पुण्याच्या बाहेरचे जे जिल्हे आहेत किंवा परराज्य आहेत त्या ठिकाणावरून प्रश्न उपस्थित होतो की पुणे हे तर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी वारंवार गुन्हेगारीच्या घटना का घडत आहेत, पुणे पोलिसांचा या गुन्हेगारीला आशीर्वाद आहे की काय असा सवाल जो आहे तो नागरिकांकडून उपस्थित होत होता। कुठेतरी पोलिसांच्या विश्वासार्हतेबद्दल नागरिकांच्या मनामध्ये खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि हेच कुठेतरी प्रश्नचिन्ह हटवण्यासाठी पुणे पोलीस जे आहे ते ऍक्शन मोडवरती आल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळते। आता या बाबतीमध्ये नुकतंच आता बंडू आंदेकर टोळीवरती तर पुणे पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येते, त्याचबरोबर नुकतं जर पाहिलं तर कोथरूड परिसरामध्ये घायवळ टोळीच्या वतीनं एका तरुणावर मध्यरात्री जे आहे ते गोळीबार करण्यात आलेला होता। त्या गोळीबाराच्या घटनेच्या नंतर पुणे पोलिसांच्या वतीने अर्थात कोथरूड पोलिसांच्या वतीने हे या प्रकरणातील सुद्धा जे 5 आरोपी होते त्यांची सुद्धा त्याच भागात नेऊन धिंड काढण्यात आली। धिंड का काढण्यात आली तर खरं तर आम्ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन गुडघ्यावरती बसू शकतो, जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे करण्याची धाडस हे कोणत्याही इतर गुन्हेगाराचं होणार नाही। त्या अनुषंगाने पुणे पोलीस जे आहे ती कारवाई करताना पाहायला मिळतात। खरं तर काही दिवसांपासून आपण पाहतो की आंदेकर टोळीची प्रचंड दहशत पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये होती। खरं तर ही आंदेकर टोळी याआधी जर पाहिलं तर आंदेकर टोळी आणि त्याचबरोबर गायकवाड टोळी असेल किंवा माळवदकर टोळी असेल यांच्यामध्ये जे होतं ते युद्ध होतं, टोळी युद्ध होतं, पण हे टोळी युद्ध कुठेतरी वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या नंतर कुठेतरी पाहिलं तर हे जे टोळी युद्ध होतं कुठेतरी ते कौटुंबिक युद्ध झाल्याचं पाहायला मिळते। कारण बंडू आंदेकर यांचा जो चिरंजीव होते त्यांचा जो मुलगा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची जी आहे 1 सप्टेंबर 2024 रोजी नानापेठेमध्ये गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने अर्थात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेली होती। याच हत्येचा बदला घेण्याचं कुठेतरी बंडू आंदेकर यांच्या टोळीने ठरवल्याचं सांगितलं जाते, असा आरोप केला जातोय। आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर 5 सप्टेंबरला पुण्याच्या नानापेठेमध्येच या प्रकरणातील अर्थात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे गणेश कोमकर याचा जो मुलगा आहे आयुष कोमकर, जो की 18 वर्षीय मुलगा होता, त्याची जी आहे नानापेठ परिसरामध्ये ज्यावेळेस तो त्याच्या भावाला घेऊन ट्युशन क्लासवरून त्याच्या भावाला घेऊन तो घराच्या खालच्या पार्किंग मध्ये उभा होता, त्यावेळेस त्या ठिकाणी आलेल्या बंडू आंदेकर टोळीतील 2 जणांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या आणि जवळपास नाही म्हणलं तरी 12 गोळ्यांचे राऊंड त्याच्यावरती फायर करण्यात आलेले होते आणि त्यानंतर तो जागीच जो आहे तो मृत्यू झाल्याचं आयुष कोमकर पाहायला मिळालं होतं। त्यानंतर ते पाहिलं तर राज्यभरामध्ये गणेश उत्सव सुरू होता, अर्थात गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होता आणि त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर त्याच्यावरती अंत्यसंस्कार झालेले नव्हते। गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर 1 दिवसांनी त्याच्यावरती जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळेस या ज्या आयुष कोमकरचे जे वडील होते आणि वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे गणेश कोमकर तो सुद्धा मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आलेला होता। त्यावेळेस जर पाहिलं तर त्याने हातामध्ये आयुष कोमकर जे की गणेश कोमकर याचा मुलगा होता त्याने त्याच्या वडिलांसाठी म्हणजेच गणेश कोमकर याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिलेली होती, एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रावर लिहिलं होतं आय लव्ह यू पप्पा, मी तुम्हाला कपडे पाठवत आहे। आणि हेच कपडे पाहिलं तर हेच ग्रीटिंग कार्ड घेऊन कुठेतरी हा गणेश कोमकर मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला होता आणि त्या ठिकाणी त्याने एक विधान केलं होतं, ते म्हणजे की आम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्हाला मिळते, असं कुठेतरी याच गणेश कोमकर यांनी त्या ठिकाणी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर याच आयुष कोमकरच्या आईने सुद्धा जे आहेत माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आमचा या प्रकरणामध्ये काहीही संबंध नाही, आम्ही वनराज आंदेकरला मारलेलं नाही, तरी सुद्धा बंडू आंदेकर टोळीकडून जे आहे आम्हाला शिक्षा दिली जाते
आणि त्याच अनुषंगानं या बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी बंडू आंदेकर याची मुलगी आणि त्याचबरोबर गणेश कोमकर याची पत्नी असणारी जी आणि आयुष कोमकरच्या आईने या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर याच अनुषंगानं पाहिलं तर कुठेतरी आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। महापालिका प्रशासन सुद्धा संयुक्तरित्या जे आहे कारवाई करताना पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीने जर पाहिलं तर पुणे पोलीस कुठेतरी गुन्हेगारांना या माध्यमातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही जर अशा पद्धतीने जर अवैधरित्या धमकावत असाल, अवैधरित्या खंडणी वसूल करणार असाल, नागरिकांना थेटपणे तुम्ही मारत असाल तर तुमच्यावरती सुद्धा आम्ही कठोर कारवाई करू आणि त्यासच कुठेतरी एक मेसेज पुणे पोलिसांच्या वतीनं या कारवाईच्या माध्यमातून दिला जातोय। कारण हीच आंदेकर टोळी अनेक दशकांपासून पुण्यामध्ये सक्रिय आहे, तिच्या गुन्हेगारी कारवाया अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये आहेत आणि त्याच आंदेकर टोळीच्या माध्यमातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड तरुण जे आहे गुन्हेगारीकडे वळल्याचं पाहायला मिळतं। आणि जर सुरुवातीला याच आंदेकर टोळीच्या मोरक्यावरती जर आपण कारवाई केली, त्यालाच गुडघ्यावरती बसवलं तर कुठेतरी गुन्हेगारी कारवाईकडे वळणारे जे तरुण आहेत ते कुठेतरी गुन्हेगारीकडे वळणार नाहीत आणि त्याच अनुषंगानं आंदेकर टोळी याच्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय राहणार नाही या अनुषंगाने पुणे पोलीस कारवाई करताना पाहायला मिळतात। आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवरती सध्या मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे। 13 जणांवरती मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर बंडू आंदेकरांची जी आर्थिक पाळमुळं आहेत ते कुठेतरी पुणे पोलीस आता उखडून टाकतायत। त्याची बँक खाती सुद्धा फ्रीज करण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी जो लॉन्ड्रीच्या दुकानाच्या माध्यमातून तो जुगार अड्डा चालवला जात होता, ज्यामधून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लाखोंची माया मिळत होती, तो जुगार अड्डा सुद्धा पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे, त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर मच्छी मार्केटमधून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जो पैसा मिळत होता त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये 6 आरोपी आहेत। खंडणी प्रकरणामध्ये त्याच्या कुटुंबातले जे 6 सदस्य आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जवळपास याच बंडू आंदेकरने कुठेतरी जवळपास 10 वर्षांमध्ये 20 कोटींची खंडणी याच गणेशपेठ परिसरामध्ये असणाऱ्या मच्छी मार्केटमधून वसूल केलेली होती आणि प्रत्येक महिन्याला तो 15 ते 20 लाख रुपये याच गणेशपेठ परिसरामध्ये असणाऱ्या मच्छी मार्केटमधून वसूल करत होता। आता या प्रकरणामध्ये कुठेतरी पुणे पोलीस कारवाई करतायत, त्याचबरोबर पुणे महापालिका प्रशासन सुद्धा कारवाई करतोय आणि याच अनुषंगाने कुठेतरी गुन्हेगारांना आता एकंदरीत मेसेज दिला जातोय आणि तो म्हणजे तुम्ही जर गुन्हेगारी कारवाया करणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असा स्पष्ट संदेश कुठेतरी आता पुणे पोलिसांच्या वतीने दिला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते। सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते।